गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिकमधला इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचा आहे, तो म्हणजे कपॅसिटर. आता हे बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण पोटॅन्शियल एनर्जी, पोटॅन्शियल यांचे डेरिवेशन्स वगैरे स्टडी केलेत. आता इथून हा सगळा नवीन पार्ट चालू झाला कपॅसिटर. आणि कपॅसिटर हे सी ई टी, जे ई किंवा नीट या तिन्ही एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर आता कपॅसिटरला पहिल्यांदा मी डिफाईन करतो. Capacitor is a device which stored large electric charges in comparatively small space. A device which stores large electric charges in comparatively small space is called as capacitor. आता कपॅसिटर ही इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर करणारी डिव्हाइस आहे. आता इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर झाला याचा अर्थ इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर झाली. सो कपॅसिटर इज अ डिव्हाइस विच स्टोअर्ड large electric energy in comparatively small space is called as capacitor. लक्षात आलं, डेफिनेशन क्लिअर झाली. कपॅसिटर इज अ डिव्हाइस विच स्टोअर्ड large electric charges in comparatively small space. When any device stored electric charges in turns it stores electric energy. So capacitor is a device which stores large electric energy in comparatively small space. आता बघा, बॅटरी देखील इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर करते, बॅटरी देखील इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर करते. मग कपॅसिटर आणि बॅटरीमध्ये काय रिलेशन आहे बघा. कपॅसिटरची चार्ज स्टोरेज कपॅसिटी इट इज इंडिपेंडंट ऑफ इट्स एरिया. बॅटरीची मात्र चार्ज स्टोअर कपॅसिटी विल डिपेंड अपॉन इट्स एरिया. तुम्ही चार्ज स्टोरिंग कपॅसिटी वाढवली की ऑब्व्हियसली बॅटरीचा एरिया पण वाढणार आहे. आपण घरामध्ये इन्व्हर्टरला बॅटरी यूज करतो. तुम्हाला एक ट्यूब आणि एक फॅन चालवायचा असेल तर बॅटरी छोटी येते, पण 5 ट्यूब आणि 5 फॅन चालवायचे असतील तर मात्र बॅटरी मोठी जोडावी लागेल. सो बॅटरीचं चार्ज स्टोरेज कपॅसिटी तिच्या एरियावर डिपेंड असते. कपॅसिटरच्या केसमध्ये मात्र असं नसतं. कपॅसिटर स्टोअर्स लार्ज इलेक्ट्रिक चार्जेस इन कंपॅरेटिव्हली स्मॉल स्पेस. कपॅसिटरमध्ये 2 प्लेट यूज करतात. त्यातली एक प्लेट असते ती पॉझिटिव्ह प्लेट असते, जिला बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्ट करायचं असतं. आणि दुसरी प्लेट असते ती निगेटिव्ह प्लेट असते, तिला बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट करतात. बाय युजिंग बॅटरी वी आर गोइंग टू चार्ज कपॅसिटर. चार्जिंग करण्यासाठी कपॅसिटरची एक प्लेट बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडतात आणि एक प्लेट बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडतात. जी प्लेट बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्ट झाली तिला पॉझिटिव्ह प्लेट म्हणतात. जी प्लेट बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट झाली तिला निगेटिव्ह प्लेट म्हणतात. मग आता आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ कपॅसिटर. सो डिपेंडिंग अपॉन पोलॅरिटी, there are 2 types of capacitor: polar capacitor and non-polar capacitor. आता ज्या कपॅसिटरमध्ये ज्या कपॅसिटरमध्ये प्लेटच्या पोलॅरिटी फिक्स असतात त्याला पोलर कपॅसिटर म्हणतात. अ कपॅसिटर इन विच पोलॅरिटी ऑफ प्लेट्स आर फिक्स इज कॉल्ड ॲज पोलर कपॅसिटर. अ कपॅसिटर इन विच पोलॅरिटी आर नॉट फिक्स, polarity of plate are not fixed, it is called as non-polar capacitor. So depending upon polarity of plate there are 2 types of capacitor: polar capacitor and non-polar capacitor. पोलर कपॅसिटर असेल तर ज्या प्लेटला ज्या टर्मिनलला पॉझिटिव्ह म्हटलंय ती बॅटरीच्या पॉझिटिव्हलाच कनेक्ट करावं लागेल. ज्या प्लेटला निगेटिव्ह म्हटले तिला बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट करावं लागेल. पण काही कपॅसिटर असे असतात ज्याच्यामध्ये पोलॅरिटी फिक्स नसतात. तुम्ही कोणत्याही प्लेटला यूज करू शकता ॲज अ पॉझिटिव्ह प्लेट, कोणत्याही प्लेटला यूज करू शकता ॲज अ निगेटिव्ह प्लेट. असे कपॅसिटरना म्हणतात नॉन पोलर कपॅसिटर. सो डिपेंडिंग अपॉन पोलॅरिटी ऑफ कपॅसिटर, capacitors are classified into 2 groups: polar capacitor and non-polar capacitor. Depending upon geometry there are 3 types of capacitor: spherical capacitor, cylindrical capacitor and parallel plate capacitor. Depending upon geometry there are 2 types of capacitor: spherical capacitor, cylindrical capacitor and parallel plate capacitor. आता सपोज करा 2 कॉन्सेंट्रिक स्पियर आहेत.
इनर स्पियरला पॉझिटिव्ह चार्ज दिलाय, याच्या इंडक्शनमुळे आतमध्ये निगेटिव्ह चार्ज आला, बरोबर आहे. आणि बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज आला, पण बाहेरची बाजू आहे तिला ग्राउंडिंग केलं आहे. आउटर सरफेस ऑफ सेकंड स्पियर इज ग्राउंडेड, सो पॉझिटिव्ह चार्ज सगळा ग्राउंडला ट्रान्सफर झाला. हा कपॅसिटर ज्याच्यामध्ये दोन कॉन्सन्ट्रिक स्पियर यूज केलेत याला म्हणतात स्पेरिकल कपॅसिटर. लक्षात आलं. डिपेंडिंग अपॉन जॉमेट्री कपॅसिटर्स आर क्लासिफाईड इंटू 3 ग्रुप्स: स्पेरिकल कपॅसिटर, सिलेंड्रिकल कपॅसिटर अँड पॅरलल प्लेट कपॅसिटर. आता सिलेंड्रिकल कपॅसिटरमध्ये 2 कोॲक्झियल सिलेंडर यूज केले. यापैकी एका सिलेंडरला पॉझिटिव्ह चार्ज दिलाय, याच्या इंडक्शनमुळे आतमध्ये निगेटिव्ह चार्ज आला आणि आउटर सरफेसला ग्राउंडिंग केलंय. हा झाला सिलेंड्रिकल कपॅसिटर. ओके. आता 2 पॅरलल प्लेट यूज केल्या लाईक दॅट. एका प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, एका प्लेटवर निगेटिव्ह चार्ज आहे, तर हा कपॅसिटरला म्हणतात पॅरलल प्लेट कपॅसिटर. सो डिपेंडिंग अपॉन जॉमेट्री capacitors are classified into 3 groups: spherical capacitor, cylindrical capacitor and parallel plate capacitor. क्लासिफिकेशनचा थर्ड क्रायटेरिया काय बघा. ह्या 2 प्लेटच्या मध्ये जे मटेरियल यूज करताय डिपेंडिंग अपॉन दॅट देर आर मेनी टाईप्स ऑफ कपॅसिटर. जसं एअर कपॅसिटर, 2 प्लेटच्या मध्ये एअर असेल तर त्या कपॅसिटरला म्हणतात एअर कपॅसिटर. 2 प्लेटच्या मध्ये जर तुम्ही सिरॅमिक भरलं असेल तर त्याला म्हणतात सिरॅमिक कपॅसिटर. 2 प्लेटच्या मध्ये पेपरची रद्दी भरले तर त्याला म्हणायचं पेपर कपॅसिटर. 2 प्लेटच्या मध्ये मायका भरला असेल तर त्याला म्हणायचं मायका कपॅसिटर. 2 प्लेटच्या मध्ये जर इलेक्ट्रोलाइट सोल्युशन भरलं आहे तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलाइट कपॅसिटर. सो डिपेंडिंग अपॉन नेचर ऑफ मीडियम बिटवीन 2 प्लेट कपॅसिटर्स आर क्लासिफाईड इंटू व्हेरियस ग्रुप, नंबर ऑफ ग्रुप्स. For example, parallel plate air capacitor, so then mica capacitor, paper capacitor, ceramic capacitor, marble capacitor, electrolyte capacitor, etc. लक्षात आलं. आता कपॅसिटरचा पर्पज काय असेल. कपॅसिटर इज अ सर्किट कंपोनंट यूज्ड इन अ सर्किट टू स्टोअर इलेक्ट्रिक एनर्जी. कम्प्युटरचं मदरबोर्ड असतो किंवा रेडिओमधले कनेक्शन असतं, रेडिओमधले जे सर्किट कंपोनंट असतात त्यात कपॅसिटर यूज केलेला असतो. इवन आपल्या घरात बोर असतं बघा, त्या बोरचं ऑन ऑफ करायचा तो छोटा डब्बा असतो, त्याच्या आतमध्ये देखील कंडेन्सर किंवा कपॅसिटर यूज करतात. कपॅसिटरला दुसरा शब्द यूज करतात कंडेन्सर. ओके. तर त्याच्यामध्ये पण कपॅसिटर असतो. तर सर्किटमध्ये कपॅसिटर यूज करायचा पर्पज असतो टू स्टोअर्ड इलेक्ट्रिक एनर्जी. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटर. चार्ज स्टोअर्ड बिटवीन प्लेट ऑफ कपॅसिटर. ह्या 2 प्लेटच्या मध्ये आपण चार्ज स्टोअर करतो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स प्लेट. जेवढा जास्त चार्ज स्टोअर होईल तेवढं त्या 2 प्लेटच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स पण कसा असेल, मॅक्झिमम असेल. सपोज करा इनिशियली कपॅसिटर डिस्चार्ज आहे, बरोबर आहे. 2 प्लेटच्या मध्ये बिलकुल चार्ज नाही आहे, तर ऑब्व्हियसली 2 प्लेटच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स किती असेल, 0 असेल. आता 2 प्लेटच्या मध्ये चार्ज इंट्रोड्यूस करण्यासाठी वी हॅव टू परफॉर्म सम वर्क. ड्यू टू वर्क डन पोटेन्शियल विल डेव्हलप. सो चार्ज स्टोअर्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. ॲज चार्ज स्टोअर्ड बिटवीन प्लेट ऑफ कपॅसिटर इन्क्रीजेस, potential difference across plate is also increases. Therefore, Q is equal to constant into V. Q is equal to CV. C is constant of proportionality and it is called as capacitance of capacitor or capacity of capacitor. C ला काय म्हणायचं, capacitance or capacity of capacitor. मग ह्याच्यावरनं कपॅसिटीच्या फॉर्म्युलाला
C is equal to Q upon V. Capacity of capacitor is defined as charge stored per unit potential difference. Capacity of capacitor is defined as charge stored per unit potential difference. कपॅसिटरचं याचा युनिट असतं फॅरड अँड फॅरड इज इक्वॅलंट टू कुलम पर व्होल्ट. लक्षात आलं. कपॅसिटीचं युनिट याचा युनिट फॅरड असतं अँड फॅरड इज इक्वॅलंट टू कुलम पर व्होल्ट. तुम्ही क्यू आणि व्ही वर्सेस ग्राफ ड्रॉ केला, क्यू वर्सेस व्ही ग्राफ, इट इज स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आणि ह्या ग्राफचा स्लोप म्हणजे काय असणार आहे काढून बघूयात. स्लोप इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. आता डेल्टा वाय म्हणजे क्यू असणार आहे आणि डेल्टा एक्स म्हणजे व्ही असणार आहे. म्हणजे स्लोप आला क्यू अपॉन व्ही म्हणजे कपॅसिटी. सो स्लोप ऑफ क्यू वर्सेस व्ही ग्राफ रिप्रेझेंट कपॅसिटी ऑफ कपॅसिटर. सो चार्ज स्टोअर्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. लक्षात आलं. मग आता आपल्याला 1 फॅरडची डेफिनेशन स्टडी करायची आहे. आता कपॅसिटी जर 1 फॅरड असेल तर ऑब्व्हियसली चार्ज स्टोअर्ड 1 कुलम असणार आणि पोटेन्शियल डिफरन्स 1 असणार. बरोबर आहे. सो कपॅसिटी ऑफ कपॅसिटर इज सेड टू बी 1 फॅरड when 1 coulomb charge is stored on account of potential difference 1 volt. लक्षात आलं. Capacity of capacitor is said to be 1 farad when 1 coulomb charge is stored on account of potential difference 1 volt. Farad is big unit of capacity. प्रॅक्टिकली जे कपॅसिटर मार्केटमध्ये अवेलेबल असतात ते मिली फॅरड किंवा मायक्रो फॅरडमध्ये अवेलेबल असतात. क्लिअर झालं. सो कपॅसिटरचं प्रिन्सिपल लक्षात आलं. कपॅसिटरचं प्रिन्सिपल काय, क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. मग आता आपल्याला स्टडी करायचे प्रिन्सिपल ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर. आता लक्ष द्या. माझ्याकडे एक प्लेट आहे, मेटल प्लेट आहे. दिस इज मेटल प्लेट ए. इट इज कनेक्टेड टू बॅटरी अँड पॉझिटिव्ह चार्ज इज इंट्रोड्यूस ऑन बॅटरी until potential across plate A will become maximum. आत्ताच आपण स्टडी केलं आहे क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. याचा अर्थ जेवढा तुम्ही मॅक्झिमम चार्ज इंट्रोड्यूस कराल तेवढं पोटेन्शियल डिफरन्स देखील मॅक्झिमम असणार आहे. मग माझ्याकडे मेटल प्लेट ए आहे आणि या प्लेटला मी बॅटरीला कनेक्ट केलं आणि चार्जिंग केलं. ह्या प्लेटवर मी मॅक्झिमम पॉझिटिव्ह चार्ज इंट्रोड्यूस केला. सो ऑब्व्हियसली या प्लेटच्या अक्रॉसचं पोटेन्शियल देखील आता काय झालं, मॅक्झिमम झालं. थ्रूआउट आवर एक्सपेरिमेंट वी वॉन्ट टू मेंटेन पोटेन्शियल ऑफ प्लेट ए ॲट मॅक्झिमम लेवल. ओके. सो ही प्लेट ए विच इज चार्ज टू मॅक्झिमम पॉझिटिव्ह पोटेन्शियल अँड थ्रूआउट आवर डिस्कशन, थ्रूआउट आवर एक्सपेरिमेंट वी वॉन्ट टू मेंटेन potential of plate A at maximum level. Now another uncharged plate B is introduced near plate A. आता प्लेट एच्या शेजारी एक मी अनचार्ज प्लेट बी इंट्रोड्यूस केली. बरोबर आहे. ही प्लेट बी इज केप्ट व्हेरी क्लोज टू प्लेट ए बट विदाउट फिजिकल कॉन्टॅक्ट ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज ऑन इनर सरफेस ऑफ प्लेट ए. इनर सरफेस ऑफ प्लेट बी विल ॲक्वायर इक्वल अमाऊंट ऑफ निगेटिव्ह चार्ज. बरोबर आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन होणार. इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शनमुळं प्लेट एचा जो इनर सरफेस आहे त्याच्यावर इक्वल अमाऊंट ऑफ निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होणार आणि आउटर सरफेस ऑफ प्लेट बी ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होणार. हे इंड्यूस चार्जेस आहेत डेव्हलप ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन. कळलं मी काय म्हणतोय बघा. प्लेट एच्या शेजारी मी प्लेट बीला इंट्रोड्यूस केलं. प्लेट एवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तिचं पोटेन्शियल आपल्याला मॅक्झिमम मेंटेन करायचं आहे. आता प्लेट एच्या शेजारी प्लेट बीला इंट्रोड्यूस केलं व्हेरी क्लोज टू इच अदर बट ॲक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्ट. इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन होईल. ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन इनर सरफेस ऑफ प्लेट बी विल ॲक्वायर इक्वल अमाऊंट ऑफ निगेटिव्ह चार्ज अँड आउटर सरफेस विल ॲक्वायर इक्वल अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज.
ड्यू टू निगेटिव्ह चार्ज पोटेन्शियल ऑफ प्लेट ए डिक्रीजेस. ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज पोटेन्शियल ऑफ प्लेट बी पोटेन्शियल ऑफ प्लेट ए विल इन्क्रीज. प्लेट बीच्या इनर सरफेसवर जो निगेटिव्ह चार्ज आहे त्या निगेटिव्ह चार्जमुळं प्लेट एचं पोटेन्शियल डिक्रीज होईल. प्लेट बीच्या आउटर सरफेसवर जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्यामुळं प्लेट एचं पोटेन्शियल इन्क्रीज होईल. बट ॲज कम्पेअर टू निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज इज कंपॅरेटिव्हली ॲट लॉंगर डिस्टन्स. सो ओव्हरऑल पोटेन्शियल ऑफ प्लेट ए डिक्रीजेस. बरोबर आहे. आपल्याला प्लेट एचं पोटेन्शियल मॅक्झिमम ठेवायचं आहे. सो टू मेंटेन मॅक्झिमम पोटेन्शियल वी हॅव टू इंट्रोड्यूस सम चार्जेस बिटवीन दिस टू प्लेट बिकॉज क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. मला जर प्लेट एचं पोटेन्शियल मॅक्झिमम ठेवायचं असेल तर ह्या दोन प्लेटच्या मध्ये मला काही चार्ज न इंट्रोड्यूस करावं लागेल. बरोबर आहे. आता बघा आता काय केलं. ही प्लेट ए प्लेट बीचा आउटर सरफेस आहे ह्याला मी ग्राउंडिंग केलं. प्लेट बीचा आउटर सरफेस आहे ह्याला मी ग्राउंडिंग केलं तर हा सगळा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो ग्राउंडला ट्रान्सफर होईल. म्हणजे डायग्राम असा येणार. प्लेट एवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. प्लेट बीच्या इनर सरफेसवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि आउटर चार्ज ग्राउंडिंगमुळं ग्राउंडला ट्रान्सफर झाला. हा निगेटिव्ह चार्ज आहे तो बाउंड चार्ज आहे कारण ह्याच्यावर ह्या पॉझिटिव्ह चार्जचा अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे. बरोबर आहे. आणि बाहेरचा चार्ज होता पॉझिटिव्ह चार्ज ह्याच्यावर कुठलाही फोर्स नव्हता त्यामुळं हा सगळा पॉझिटिव्ह चार्ज ग्राउंडला ट्रान्सफर झाला. आता प्लेट एच्या शेजारी फक्त निगेटिव्ह चार्ज शिल्लक राहिला. ड्यू टू दिस निगेटिव्ह चार्ज पोटेन्शियल ऑफ प्लेट ए विल डिक्रीज बाय लार्ज अमाऊंट. बरोबर आहे. टू मेंटेन पोटेन्शियल ऑफ प्लेट ए मॅक्झिमम वी हॅव टू इंट्रोड्यूस लार्ज चार्ज बिटवीन दिस टू प्लेट. thus it stored large charges in comparatively small space. This is principle of parallel plate capacitor. मी काय म्हटलं पुन्हा एकदा सांगतो बघा. प्लेट एला आपण बॅटरीला कनेक्ट केलं आणि तिला मॅक्झिमम पॉझिटिव्ह पोटेन्शियलला चार्ज केलं. नंतर प्लेट एच्या शेजारी मी प्लेट बी इंट्रोड्यूस केली अनचार्ज प्लेट बी. इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शनमुळं प्लेट बीच्या इनर सरफेसवर निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला आणि आउटर सरफेसवर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला. निगेटिव्ह चार्जमुळं प्लेट एचं पोटेन्शियल डिक्रीज झालं. पॉझिटिव्ह चार्जमुळं ते इन्क्रीज झालं. बट ॲज कम्पेअर टू पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज हा कंपॅरेटिव्हली प्लेट एला क्लोज आहे. सो ओव्हरऑल पोटेन्शियल ऑफ प्लेट ए विल डिक्रीज. बरोबर आहे. आता प्लेट एचं पोटेन्शियल आपल्याला मॅक्झिमम मेंटेन करायचं आहे. सो टू मेंटेन मॅक्झिमम पोटेन्शियल ऑफ प्लेट ए वी हॅव टू इंट्रोड्यूस सम चार्ज बिटवीन टू प्लेट्स ऑफ कपॅसिटर. बरोबर आहे. मग आता मी काय केलं प्लेट बी आहे तिचा आउटर सरफेस आहे त्याला ग्राउंडिंग केलं. ग्राउंडिंग केल्यामुळं हा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो सगळा ग्राउंडला ट्रान्सफर झाला. निगेटिव्ह चार्ज ट्रान्सफर होणार नाही कारण हा पॉझिटिव्ह चार्ज प्लेट एच्या इनर सरफेसवरचा पॉझिटिव्ह चार्ज आणि प्लेट बीच्या इनर सरफेसवरचा निगेटिव्ह चार्ज ह्यांच्यात अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे त्यामुळं हा चार्ज बाउंड स्टेटला आहे. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स मेटलमधून पास होत नाही त्यामुळं हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे ह्याच्यावर कुठलाही फोर्स असणार नाही अट्रॅक्टिव्ह फोर्स किंवा रिपल्सिव्ह फोर्स. सो हा फ्री पॉझिटिव्ह चार्ज सगळा ग्राउंडला ट्रान्सफर झाला. मग प्लेट एच्या शेजारी फक्त निगेटिव्ह चार्ज शिल्लक राहिला. बरोबर आहे. ड्यू टू दिस निगेटिव्ह चार्ज प्लेट एचं पोटेन्शियल लार्ज अमाऊंटनं डिक्रीज होईल. आता हे पोटेन्शियल जर आपल्याला मॅक्झिमम मेंटेन करायचं असेल तर आपल्याला कंपॅरेटिव्हली लार्ज चार्ज ह्या दोन प्लेटच्या मध्ये इंट्रोड्यूस करावं लागेल. म्हणजेच काय केलं बघा इन दिस स्मॉल स्पेस ह्या डिव्हाइसनं कंपॅरेटिव्हली लार्ज चार्ज स्टोअर्ड केला. दिस इज प्रिन्सिपल ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर. कारण आपण कपॅसिटरला डिफाईन कसं करतो अ डिव्हाइस विच स्टोअर्ड कंपॅरेटिव्हली लार्ज चार्ज इन कंपॅरेटिव्हली स्मॉल स्पेस. लक्षात आलं. प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटर लक्षात आलं. जी डिव्हाइस कंपॅरेटिव्हली स्मॉल स्पेसमध्ये लार्ज चार्ज प्रोड्यूस करते त्याला आपण म्हणतो कपॅसिटर. सो कपॅसिटरचं प्रिन्सिपल हे झालं. हा थेअरीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन 3 मार्कचा डिस्कस प्रिन्सिपल ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर. क्लिअर झालं. सो प्लेट बीला ग्राउंडिंग केल्यामुळं
आउटर सरफेसवरचा फ्री पॉझिटिव्ह चार्ज ग्राउंडला ट्रान्सफर झाला. इनर सरफेसवर निगेटिव्ह चार्ज आहे. हा निगेटिव्ह चार्जमुळं प्लेट एचं पोटेन्शियल लार्ज अमाऊंटनं ड्रॉप होणार आणि हे पोटेन्शियल जर मॅक्झिमम मेंटेन करायचं असेल तर आपल्याला ह्या दोन प्लेटच्या मध्ये कंपॅरेटिव्हली लार्ज चार्ज इंट्रोड्यूस करावं लागेल. इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन होण्यासाठी ह्या प्लेटनं आपण अगदी क्लोज मेंटेन केलं आहे विदाऊट फिजिकल टच. सो दस लार्ज चार्ज इज स्टोअर्ड in comparatively small space. This is principle of parallel plate capacitor. ओके, मग आता आपल्याला पुढचा पॉईंट स्टडी करायचे तो म्हणजे कनेक्शन ऑफ कपॅसिटर. इन सर्किट कपॅसिटर्स आर कनेक्टेड इन टू मॅनर, सिरीज अँड पॅरल. ओके, इन सर्किट कपॅसिटर्स आर कनेक्टेड, ॲक्च्युली 4 वेनं कनेक्ट करतात, 4 वेनं कनेक्ट करतात. सिरीज, पॅरलल, मिक्स कॉम्बिनेशन अँड कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन. ओके, वन आफ्टर वन कपॅसिटर जर कनेक्ट झाले असतील तर ते सिरीज कॉम्बिनेशन झालं. ओके, म्हणजे असं हा पहिला कपॅसिटर C1, हा पॉझिटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज, हा पॉझिटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज. बरोबर आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शनमुळं इथे आला निगेटिव्ह चार्ज, इथे आला पॉझिटिव्ह चार्ज, इथे आला निगेटिव्ह चार्ज आणि इथे पुन्हा पॉझिटिव्ह चार्ज. पुन्हा इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शनमुळं इथे आला निगेटिव्ह चार्ज, आतमध्ये पॉझिटिव्ह आला, ह्या पॉझिटिव्हच्या इंडक्शनमुळे इकडे निगेटिव्ह आला आणि बाहेर आला पॉझिटिव्ह चार्ज. ओके, लास्ट कपॅसिटर आहे त्याची सेकंड प्लेट आहे ती ग्राउंडला कनेक्ट केली. ह्या दोघांमध्ये पोटेन्शियल किती आहे? V आहे. पहिल्या कपॅसिटरच्या अक्रॉस पोटेन्शियल आहे V1, दुसरा कपॅसिटर आहे त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल आहे V2 आणि थर्ड कपॅसिटर आहे त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल आहे V3. सगळ्यांवरचा चार्ज सेम असेल Q Q Q. So when second plate of first capacitor is connected to first plate of second capacitor, second plate of second capacitor is connected to first plate of third capacitor and so on. असं कनेक्शन करत असाल तर याला म्हणतात सिरीज कनेक्शन. कळलं? वेन फर्स्ट सेकंड प्लेट ऑफ फर्स्ट कपॅसिटर इज कनेक्टेड टू फर्स्ट प्लेट ऑफ सेकंड कपॅसिटर, second plate of second capacitor is connected to first plate of third capacitor and so on, then this connection is called as series connection. In case of series connection, charge stored on all capacitor is same, but potential difference across every capacitor is different. V is equal to या केसमध्ये असणार V1 प्लस V2 प्लस V3. बरोबर आहे. पण V म्हणजे Q/C, Q/C हे सिरीज कनेक्शन आहे म्हणून मी सिम्बॉल CS वापरतो. सो V इज इक्वल टू Q/CS इज इक्वल टू Q/C1 प्लस Q/C2 प्लस Q/C3. Q कॉमन निघून कॅन्सल होईल, मग हे आलं 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. In series connection, reciprocal of equivalent capacity of series combination is sum of reciprocal of capacity of individual capacitor. हा फॉर्म्युला रेजिस्टन्स इन पॅरलल सारखा येतो. आपण रेजिस्टन्स इन सिरीज, रेजिस्टन्स इन पॅरलल स्टडी केलं आहे. बरोबर आहे. मग रेजिस्टन्स इन पॅरललचा फॉर्म्युला असा असतो, हा कपॅसिटर इन सिरीजसाठी येतो. आता सपोज करा एन नंबर ऑफ कपॅसिटर सिरीजमध्ये कनेक्ट केले, एन नंबर ऑफ आयडेंटिकल कपॅसिटर्स आर कनेक्टेड इन सिरीज. आयडेंटिकल कपॅसिटर याचा अर्थ सगळ्यांची कपॅसिटी सेम आहे. सो हे आलं 1/C प्लस 1/C प्लस 1/C असं एन टाइम्स आलं. देअरफॉर 1/CS
इज इक्वल टू एन अपॉन सी, देअरफॉर सी एस इज इक्वल टू सी अपॉन एन. जर आयडेंटिकल कपॅसिटर असतील तर इक्विव्हॅलंट कपॅसिटी किती असते, सी अपॉन एन. तर हे झालं सिरीज कॉम्बिनेशन. तुम्हाला नंबर ऑफ कपॅसिटर दिलेत आणि तुम्हाला सांगितले की असं कनेक्शन करा सो दॅट वी गेट मिनिमम कपॅसिटी. सो मिनिमम कपॅसिटी पाहिजे असेल तर कनेक्शन कोणतं करायचं, सिरीज कनेक्शन करायचं. लक्षात आलं. इन केस ऑफ सिरीज कनेक्शन, चार्ज stored in all capacitor is same. Potential difference across every capacitor is different. Okay, and capacity of combination is always minimum. आता सेकंड म्हणजे पॅरलल कनेक्शन. दिस इज C1, दिस इज C2, दिस इज C3. First plate of all capacitor is connected to one particular point and second plate of all capacitor is connected to another point आणि सेकंड प्लेट आहे त्यांना ग्राउंडिंग केलं. देन सच कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज पॅरलल कॉम्बिनेशन. when first plate of all capacitor is connected to one particular point and other plate is connected to ground, then combination is called as parallel combination. आता सगळे कपॅसिटर पॅरलल आहेत, सो ऑब्वियसली सगळ्या कपॅसिटरवरचं सगळ्या कपॅसिटरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल कसं असणार, सेम असणार. पण प्रत्येकावर स्टोअर झालेला चार्ज, आता सपोज करा सप्लायनं चार्ज क्यू सेंड केला आहे तर इथं ब्रँचिंगमुळं चार्ज डिवाईड होणार, बरोबर आहे. सो सगळ्या कपॅसिटरनी स्टोअर केलेला चार्ज मात्र कसा असणार, डिफरंट असणार. सो इन केस ऑफ पॅरलल कनेक्शन, potential across all capacitor is same but charge stored in all capacitor is different. So माझ्याकडे 3 कपॅसिटर होते C1, C2 and C3. They are connected in parallel. It means first plate of all capacitor is connected to one particular point and second plate is connected to other point. Such combination is called as parallel combination of capacitor. In case of parallel combination, charge stored in individual capacitor is different but voltage drop across all capacitor is same. मग आता प्रत्येकावरचा चार्ज वेगळा आहे. सो क्यू इज इक्वल टू येणार Q1 प्लस Q2 प्लस Q3, बरोबर आहे. पण Q म्हणजे काय असतं, C इंटू व्ही असतं. देअरफॉर CP इंटू व्ही, मी P हा सफिक्स यूज केल्या कारणे पॅरलल कॉम्बिनेशन आहे, इज इक्वल टू C1 V प्लस C2 V प्लस C3 V. सो CP V इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3 आणि हे झालं V, दोन्ही साईडला V कॅन्सल झालं. देअरफॉर CP इज इक्वल टू C1 प्लस C2 अप टू C3. हा फॉर्म्युला रजिस्टन्स इन सिरीज सारखा आला. तर एक लक्षात ठेवायचं, कपॅसिटरमध्ये कनेक्शन उलटे होतात किंवा फॉर्म्युले उलटे होतात. रजिस्टन्स इन पॅरलल तो फॉर्म्युला कपॅसिटर इन सिरीज सारखा येतो आणि रजिस्टन्स इन पॅरलल तो फॉर्म्युला कपॅसिटर इन सिरीज सारखा येतो. लक्षात आलं. रजिस्टन्स इन पॅरललचा फॉर्म्युला कपॅसिटर इन सिरीज सारखा असतो आणि रजिस्टन्स इन सिरीज तो फॉर्म्युला कपॅसिटर इन पॅरलल सारखा असतो. सो इन केस ऑफ पॅरलल कनेक्शन ऑफ कपॅसिटर, इन केस ऑफ पॅरलल कनेक्शन ऑफ कपॅसिटर यू विल गेट मॅक्झिमम कपॅसिटी. म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ कपॅसिटर दिले आणि सांगितलं की कनेक्शन असं करा इन ऑर्डर टू गेट मॅक्झिमम कपॅसिटी, तर कपॅसिटरचं कोणतं कनेक्शन करा, पॅरलल कनेक्शन. सपोज करा आपण आयडेंटिकल कपॅसिटर यूज केले. आयडेंटिकल कपॅसिटर याचा अर्थ सगळ्यांची कपॅसिटी कशी आहे, सेम आहे, असं एन टाइम्स. सो इफ एन आयडेंटिकल कपॅसिटर्स आर कनेक्टेड इन पॅरलल देन CP इज इक्वल टू एन टाइम्स C. क्लिअर झालं. सो हे होतं कपॅसिटर इन सिरीज, कपॅसिटर इन पॅरलल. हा पार्ट कपॅसिटरवाला पार्ट खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की 11मध्ये आपलं एक 10% इलेक्ट्रोस्टॅटिक राहिलं आहे,
तो हा कपॅसिटरचा पार्ट होता. हा आपल्याला अगदी डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. ठीक आहे, थांबूया.